व्हॅलिडिटीच्या देण्यासंदर्भात आपण जो मुद्दा मांडला तो अतिशय बरोबर आहे. त्या ठिकाणी लोकांना प्रचंड त्रास सहन होतो, मानसिक त्रास होतो. म्हणून आम्ही आता एक उपसमितीने असं ठरवलं आहे की आता त्या समितीला एक क्वाशी ज्युडिशियल पॉवर दिले आहेत, न्यायिक अधिकार दिलेले आहेत. तरी आम्ही आता काही स्वतंत्र त्या संदर्भात माहिती घेऊन आता जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करतो आपण प्रत्येक जिल्ह्याच्या, की दरीत प्रत्येक सोमवारी मिटिंग घेऊन या संदर्भात जेवढे दाखले आलेले आहेत ते ताबडतोब निकाली काढावेत. म्हणजे त्या जात पडताळणी समितीकडे ते पडून राहणार नाही, ते लोकांची हेळसांड होणार नाही, अशा प्रकारचा मी आता प्रस्तावित केलेला आहे. आमचं तळतळीनं म्हणणं आहे, एक पोरगा गरिबाचं MBBSला राजेसाहेब लागलं, 8 महिने झालं व्हॅलिडिटी टाकलेलं. त्यांनी ॲडमिशन घेतलं गुवाहाटीला, म्हणजे नंबर लागला. बाप नाही आहे, आई होती. रडत रडत अंतरवालीला आले. त्यांनी सांगितलं रुपया नाही, पोराचा टॉपच्या कॉलेजला नंबर लागला, व्हॅलिडिटी द्यायनात. 18,000 रुपये जर दिले तर लगेच देत होता. ते जवळ घर पण नाही ऐकायला, उठून द्यायचं. संजय शिरसाट साहेबांनी फोन केला, आत्ता व्हॅलिडिटी दी, काही अडचण असेल तर मला सांग. अडचण नाही म्हणे साहेब, फक्त 18,000 रुपयासाठी त्या पोराच्या आयुष्याचं वाटोळं झालं, कारण त्या कॉलेजने सांगितलं होतं तुझं ॲडमिशन रद्द झालं. ही सत्य परिस्थिती. म्हणून आत्तापर्यंतच्या म्हणतो मी, आत्तापर्यंतच्या ज्या व्हॅलिडिटी टाकल्यात त्या पुऱ्या देऊन टाका म्हणून सांगा तातडीनं. यापूर्वी जिल्हा स्तरावर जे जात पडताळणी समितीकडे मनुष्यबळ नव्हतं. आता मागच्या 1 महिन्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सगळ्या 29 जिल्ह्यामध्ये ॲडिशनल कलेक्टरांचे अधिकारी आपण तिथं अध्यक्ष करून टाकले. म्हणजे पूर्ण आता मनुष्यबळ दिलेलं आहे आपण, आणि त्यामुळे आता त्याला गती येईल. आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना त्या पद्धती सूचना देण्यात येतील असं मी म्हटलं तुम्हाला. आता पूर्वी तसं नव्हतं, मग काही महिने काही वर्षांमध्ये ते राहून गेलं होतं. आता ती कार्यवाही झालेली आहे. याच्याबरोबर वंशावळ समिती गठीत नाही आहे, ती गठीत करा. हां, आणि शिंदे समितीला ऑफिस पण द्या. त्याला ऑफिस पण नाही आहे, काम नाही करतायत. तालुका स्तराच्या दिली कधी? आत्ता का? हां, आत्ता दिली असं, कारण ते लय हाल होते. ते वंशावळ समिती चांगलं आहे, चांगलं आहे तालुका स्तरावरती. आणि विखे साहेब आपण शिंदे समितीला ऑफिस एक, वंशावळ समिती तालुका स्तरावरती हे देणं आवश्यक आहे. चांगलं झालं, चांगलं झालं. आणि शिंदे समितीला कायम नोंदी शोधायच्या सांगा, तिला बंद ठेवू नका. हां, ती 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 सुरू ठेवा. काय होतं? हां, आणि विखे साहेब हे मुद्दे लय महत्त्वाचे आहेत बरं का. बैठक होऊन गेली, लेकरं गरिबाच्या लांबून मुंबईपर्यंत येतात, हे काय मजा करायला नाही आले, वेदना घेऊन आलेले. त्याच्यासाठी मोडी लिपी, फारसी आणि उर्दू याचे अभ्यासक खूप कमी आहेत शासनाकडं. ते मात्र घ्या. तुम्हाला लागले तर आम्हाला सांगा. आमच्याकडं जवळपास 250 ते 300 आहेत, आम्ही तयार केले. जे मोडी लिपी किंवा जी उर्दू लिपी जी आहे ना, ते जाणारे लोक आपण द्या. आपण त्यांना मानधन शासन देईल, त्यांना आपण घेऊ, ताबडतोब मानधनावर घेऊ. म्हणजे मग कार्यवाही करता येईल आपल्याला. ती आमची जबाबदारी मानधन देण्याची. मानधन नको आम्हाला, फुकट करतो आम्ही, फक्त घ्या तुम्ही आम्हाला. आमचं फेस कुठ पडलं इथं, तुम्हाला काय सांगावं. ह्या नोंदीसाठी त्यासाठी पैशाचं काय करायचं आहे. आमच्याकडं एक धाराशिवला असा आहे वकील, रितापुरे नाव आहे, त्यांनी 100 मोडी लिपी तयार केलेत आणि कोणकडं खर्चीला पैसे देतो. ते सापडे म्हणतंय जाऊ पदरून. तुमचे पैसे काय घ्यावा, तुम्ही फक्त अधिकार दिला ना नोंदी शोधण्याचा. हे मोडी लिपी तू कुठल्या राज्यातल्या जिल्ह्यात जाय आणि नोंदी शोधेव, एवढाच अधिकार द्या. पैसे नको. पैशाने फेसकुट पडलं आमचं. तुम्हाला काय करायचं, आम्ही आमचं वावर इकोवर राहिलं गुंठाभर, तुम्हाला काय करायचं. नाही सापडून दिलं मग बॉल. फक्त मोडी लिपी घ्या ना, अधिकार द्या त्याला. आता मुद्दे संपले, आता मेन राहिले मुद्दे. आपण त्यांना म्हणलो तो मराठा आणि कुणबी एक हे ह्यो जी आर काढा, 58 लाख नोंदीचा आधार आहे. त्यांचं म्हणणं आहे
प्रक्रिया थोडी एवढं आधी करू, प्रक्रिया थोडी किचकट आहे, महिनाभरचा वेळ द्या. तुमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी एक हे जे आर काढायसाठी किचकट नसून द्या, आपल्याला सगळं कळत आहे. पण डोक्यात घे जायचं आणि पुढं चला जायचं. काहीच नव्हतं 75 वर्ष. मग काय केलं? मी म्हणलं बाबा महिना नाही 1.5 महिना घ्या, पण जे आर काढा मराठा आणि कुणबी एक ह्याचा. विखे साहेब बरोबर का? तर विखे साहेबाचं आणखीन थोडंसं त्यांचा हातलंय जड दिसतोय मला वाटतं विखे साहेबाचं. ते म्हणले 2 महिने म्हणा, जरा 2 महिने म्हणा. तर बरं 2 महिने जाऊ द्या. काय करता आता, एखाद बार हुशार माणसात लय अवघड असतं बाबा. ते डोकं लावूनच बाण टाकीत असते. त्याच्यामुळं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, कारण शिंदे समितीनं विखे साहेबाचं नाव सांगितलं आपल्याला, 2 महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या. ठीक आहे, देऊ. राहिली सगळ्या सोयरेच, त्याची छाननीच व्हायना आणखी. छाननी, हरकती आलेल्या आहेत ना, त्याची छाननी व्हायना. त्याच्यासाठी किती दिवस मागितलेत? 8 लाख हरकती आल्या. त्यासाठी किती? त्याला वेळ लागणार आहे थोडा. 8 लाख हरकती एक्स्ट्रा आल्यात असं त्यांचं म्हणणं आहे. राहिलेत फक्त 2 मुद्दे. तुम्हाला फक्त इमानदारीनं पोरावं सांगतो, मी आहे तोवर तुम्हाला डंक नाही. तुम्ही पोरं समजून घ्या. खातानं माणसानं मराठ्यांनी छत्रपती शिवरायाच्या विचाराप्रमाणे चालायचं. तुम्ही थोडा घास जर खाल्ला तर पोट भरत चलन, थोडा थोडा खाल्ला तर. तुम्ही एकदा जर वंजळभर खाल्ला तर नळड्यात गुंतण्याची दाट शक्यता असते. छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचं स्वराज्य दिलं. पुढच्याला कळून तर दिलं नाही, कापला तर खरा. छत्रपती शिवरायांनी पुढच्याला कळू तर दिलं नाही, कापून तर माघारी आले, बिगर कापल्याचा माघारी आले नाही. थोडंसं डोक्याने चलू. हे न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्यात. 2 गॅजेटियरची ती अंमलबजावणी करून बाकीच्या 6 मागण्याची अंमलबजावणी करायले. सगळ्यांचा जे आर काढून. विखे साहेब जे आर काढायलेत ना सगळ्याचा? सामंत साहेब सगळ्यांचा जे आर काढायले. आत्ता लगेच आपण हा म्हणलं की म्हणले ना ते लगेच ना? नाही आम्ही गेल्यावर नाही, मग मी नसतो जात. माझ्या म्हणण्यानुसार नाही तर मग आम्ही हा म्हणतो ना. थोडं वाचते नाही, घंटाभर तर वेळ देतात ना आम्हाला. घंटाभर पण लयच पटापटा असतो. इतकं सोपं आहे की मग आपण फेस पाडेल. मग 5 दिवस उपोषणला बसू. आयला तुम्ही आमच्या असून आमच्या हाल करता राव. मग इतकं पटापट होतं म्हणल्यावर मला 5 दिवस बसून मग परत तुम्हाला काय सांगावं आता. मुतायला लागलं तर आग व्हायला लागली वा मुतायला बी. काय उंबले राव, मी एकटा सापडावं तुम्हाला सगळ्याला. असं आहे, मी जरंगे पाटणाच्या माध्यमातून एवढं सांगतो साहेब, हे तर आम्ही करतोच आहे. परंतु जी कधी लोकांची मागणी पूर्ण झाली नसती. गेले 50 वर्ष मराठवाडा स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्यावेळी मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या फडणवीसांच्या मागे लागून त्यांनीसुद्धा त्याला तात्काळ होकार दिला. आपण ते मदतमास खिदमतमासच्या जवळजवळ 1.5 लाख हेक्टरच्या पुढे जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर परत केल्या करून दिल्या. पण मागच्या काही महिन्यामध्ये आज धाराशिव शहर सगळं क्लास 2वर होतं, ते आता क्लास 1 झालं आणि विनामूल्य केलं. आपण जवळजवळ कमी यायचे 25% 50% लागत होतं, 5%वर काहीतरी केलं. पण 4%वर म्हणजे धाराशिव आहे, नांदेड आहे, मग बीड आहे, या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना त्याचा फार उपयोग झाला. म्हणजे त्यामुळे आपली भूमिका ते सकारात्मक आहे. पण असं आहे की आता आपण ज्या भूमिका मांडतायत त्याला आम्ही ते सुद्धा तीच भूमिका आमची आपल्या दृष्टीने त्या पोटतिडकीनं आपण हा सगळा प्रश्न हातात घेतलेला आहे, याची जाणीव आम्हाला आहे शासनाला. म्हणून तर आम्ही 4-5 दिवस कायद्याच्या सगळ्या बाबी तपासून मग आम्ही आपल्याकडे आलेलो आहे. फक्त शेवटचा शब्द बोलतो लय वेळ घालण्यापेक्षा. हे झालंय, आता समाजाचा अपमान होऊ देऊ नका. आणि दुसरं,
याच्यात कोणी आडवा आला तरी टिकवण्याची जबाबदारी सरकारनी, लढायची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी. मान्य? मान्य. आता पोरावं ऐका, हैदराबादच्या गॅजेटियरची लगेच तात्काळ अंमलबजावणी आत्ता करायले. मान्य आहे का पोरावं? तासभरात ते आपल्याला JR द्यायलेत. दुसरा मुद्दा ऐका आता, दुसरा मुद्दा, थांबा ना. आधी ऐका सगळ्या मागण्या, सगळ्या मागण्या ऐका, बावचळ येऊन करू नको. काय म्हणणार तू? काय काय चौकशी? तू काय बधीर झालेला आहे का? काय तुला आरक्षणाच देणं घेणं? काय चौकशी करतो? ईडी लागली की तो आहे मागं? आणि मग आत्ता काय म्हणलं? तू का सडेल डोक्याचा आहे का काय का? तुला JR कळतं का? JR कुठून आणलं रे? कुठं लय? तुला JR कळतो का? क्रमांक 1, हैदराबादचं गॅजेटियरची लगेच आत्ता JR काढून अंमलबजावणी करायला. माया पुढं सगळे अभ्यासक आहेत, त्यांच्या होकाराला हो देऊ नये. बरोबर का? 1. 2, सातारा संस्थांची पण JR काढायले. फक्त एक 15 दिवस त्यांचं म्हणणं आहे, त्याच्यातल्या काही त्रुटी आणि ते बरीच किचकट आमचं संस्थांचं आहे. 1 महिन्यात सगळं करून देतो. त्याची विखे साहेबांनी आणि बाबाराजे साहेबांनी जबाबदारी घेतली. आणि राजेचा शब्द म्हणजे अंमलबजावणी नसता मग राजेचं आणि आपलं भांडण होणार बरं का? मावळेत नाही, यायला मावळ्यात नाही भांडायचं, कोणी भांडायचं मग? अरे त्यांना बाबाराजे म्हणतात राव, लय आमचं जुनं, आपण तुम्हाला दादू म्हणतात, दादू. हे असं असतं, ते लाडाचं नाव असतं. छत्रपतींना शोभा लाडाचं नाव असायचं. मराठ्यांचं आणि देशातल्या हिंदूचं लाडाचं नाव बाबाजी राजेसाहेब आहे. राजेसाहेब चुकत नाही ना काही? असं असेल तर, नाही तर मग मला शिवेंद्रराजे साहेब म्हणाला. कारण तिथल्या लोकांनी आम्हाला जनरल सांगितलं होतं आसपासच्या शहरातल्या, की बाबाराजे साहेबांना लाडाने राजेसाहेब बाबाराजे साहेब म्हणतात. मग आम्हाला जरा लाडाचं नाव घ्यायची सवय खेड्यातल्या पोरायला. दुसरं काय?